लुक एट हियर. जायचं पुढच्या पार्टकडे, नेक्स्ट पार्ट, आणि द लास्ट पार्ट ऑफ द चॅप्टर दॅट इज नथिंग बट द पाय डायग्राम. काय बघायचं आपल्याला? पाय डायग्राम कसे ड्रॉ करायचे इम्पॉर्टंटली. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे परीक्षेच्या दृष्टीने. का? कारण परीक्षेमध्ये याच्यावर एक 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. याचे पण 2 भाग आहेत. एक तर पाय डायग्राम ड्रॉ करायचा, आणि सेकंड पार्ट आहे की ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात आणि पाय डायग्राम दिलेली असते अशी. त्या पाय डायग्राम वरचे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे असतात? लिहायचे असतात. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल, पाय डायग्राम्स कोणाशी रिलेटेड असते? एक सर्कलशी रिलेटेड असते. तुम्हाला माहिती आहे आपण सर्कल चॅप्टर शिकलोय. सर्कल मध्ये एक सेंटर असतो, एक रेडियस असते, आणि ह्या सर्कलचं मेजरमेंट किती असतं? 360 डिग्री. जो काही स्टॅटिस्टिकल डाटा तुम्हाला दिलेला आहे, हा स्टॅटिस्टिकल डाटा आपण कशाच्या फॉर्म मध्ये मेन्शन करतो? रिप्रेझेंट करतो डिग्रीच्या फॉर्म मध्ये, आणि मग ते तितके डिग्रीज आपण या ठिकाणी शो करतो. आता या ठिकाणी एक पाय डायग्राम दिलेला आहे ज्याच्यामध्ये काही गेम्स दिलेले आहेत: क्रिकेट, टेनिस, खो खो, कबड्डी अँड हॉकी. ठीक आहे. आणि हे गेम्स लोकांना आवडतात, किती पर्सेंट ते दिलेले आहे. तो डायग्राम वरनं समजा हे पर्सेंटेज पण आपल्याला दिलेले नसते, तर बाय युझिंग डायग्राम आपण सांगू शकलो असतो का की कोणता खेळ सगळ्यात जास्त आवडतो? सांगू शकलो असतो का? येस, सांगू शकलो असतो. कारण हा पार्ट बघा आपल्याला सगळ्यात मोठा दिसतोय का हा भाग? तो हा भाग जर सगळ्यात मोठा आहे म्हणजे कोणता खेळ सगळ्यात जास्त आवडतोय? क्रिकेट हा खेळ सगळ्यात जास्त आवडतोय लोकांना, बरोबर. आफ्टर दॅट दुसरा पार्ट कोणता दिसतोय तुम्हाला? हॉकी, मग टेनिस, आणि मग खो खो, आणि सगळ्यात शेवटी कबड्डी. आता ही कंपॅरिझन तुम्ही कशावरनं केलीत? तर एरिया ऑफ सेक्टर वरनं. बघा ट्रायंगल मध्ये एक भाग बघितला होता तुम्ही. काय बघितला होता? की हा सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे, आणि सेंटर पासून 2 रेज जर बाहेर गेले तर या अँगलला आपण काय नाव दिलं होतं? सेंट्रल अँगल. काय नाव दिलं होतं? सेंट्रल अँगल. आणि सेंट्रल अँगलचं मेजरमेंट जेवढं असतं तेवढंच मेजरमेंट त्याने इंटरसेप्टेड केलेल्या आर्कचं पण असतं. ओके. इथपर्यंतच आपण बघितलं होतं. कुठपर्यंत आलो होतो आपण? इंटरसेप्टेड आर्क पर्यंत. परंतु याच्या मधला हा जो एरिया आहे, ह्याला काय म्हणतात? एरिया ऑफ सेक्टर. काय म्हणतात याला? एरिया ऑफ सेक्टर. सो हा जो भाग दिसतोय तुम्हाला बघा, आता हा जो भाग दिसतोय तुम्हाला, हा काय आहे? एरिया ऑफ सेक्टर. कारण हा सेंटर आहे आणि हा काय त्याचा सेंट्रल अँगल आहे. येते लक्षामध्ये? सो आपल्याला आता काय करायचंय? हे ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. पाय डायग्राम ड्रॉ करणं खूप इझी आहे, काही डिफिकल्ट नाहीये. फक्त तुम्हाला ते रिप्रेझेंट करता यायला पाहिजे प्रॉपर. ठीक आहे. बघा हा एरिया ऑफ सेक्टर तुम्हाला दाखवलेला आहे. हा काय आहे? एरिया ऑफ सेक्टर. ठीक आहे. हा फॉर्म्युला एक मात्र लक्षात ठेवा, हा आपल्याला भरपूर ठिकाणी लागणार आहे. काय? हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट. काय फॉर्म्युला? द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. काय? मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कसा मेजरमेंट करायचा? नंबर ऑफ स्कोर्स इन कंपोनंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स मल्टिप्लाय बाय 360. आता ही काय भानगड आहे? टोटल नंबर ऑफ स्कोर्स, कॉम्पोनंट, अमुक डमुक, टोटल नंबर ऑफ स्कोर्स. सोप्या भाषेमध्ये तुम्ही एक्झाम देतात, परीक्षेमध्ये तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट असतात. फॉर एक्झाम्पल असं समजूया की तुम्हाला इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे आणि SST, हे 4च सब्जेक्ट आहेत. इंग्लिशमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले? समजा 50 मार्क्स मिळाले. मॅथ्स मध्ये 60 मार्क्स मिळाले, 1 2 पकडून. सायन्स मध्ये 70 मार्क्स पडले, आणि SST मध्ये पण किती पडले? 70. सो हे काय झाले रे? तुमचे मार्क्स इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये. टोटल मार्क्स किती पडले बघा? 7 आणि 7 14, 20, आणि हे 5 25. सो किती मार्क्स झाले रे? 250 मार्क्स पडले. किती मार्क्स पडले टोटल? मग जर तुम्हाला आता पर्सेंटेज काढायला लावलं तुम्हाला, तर तुम्ही पर्सेंटेज कसं काढतात? की सर इंग्लिशचा पेपर होता आमचा 100 मार्क्सचा, मॅथ्सचा 100 मार्क्सचा, सायन्स 100 मार्क्स, आणि हे पण 100 मार्क्स. सो टोटल मार्क्स किती आहेत? 400. येस ऑर नो? सो या आउट ऑफ 400
आउट ऑफ 400 तुम्हाला किती मार्क्स पडलेत रे? 250 मार्क्स पडलेत. आणि जर याचं कन्व्हर्जन तुम्हाला पर्सेंटेज मध्ये करायचंय तर तुम्ही कशाने मल्टिप्लाय करतात? 100 ने मल्टिप्लाय करतात. हे काय झाले तुमचे टोटल स्कोर. ओके. आणि हा तुमचा काय आहे? नंबर ऑफ स्कोर. हा काय तुमचा नंबर ऑफ स्कोर. आलं लक्षामध्ये? आणि मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला जे मिळतील ते काय असतील तुमचे पर्सेंटेज. उदाहरणार्थ बघा 0 0 कट झाला, हा 0 कट झाला. 4 1 जा 4, 4 2 जा 8, उरले 2, 0 2 5 जा 10 आणि 25 मल्टिप्लाय बाय 25 किती झालं? 625. 1 डिजिट नंतर पॉईंट. सो किती पर्सेंट मिळाले तुम्हाला? 62.5% मिळाले. हे पर्सेंटचं झालं. पण सर मग इथे 360 घेतलंय का? 360 घेतलंय कारण की एक सर्कल किती डिग्रीचं असतं? 360 डिग्रीचं असतं. ओके. चला एक क्वेश्चनच घेऊ आणि मग त्या क्वेश्चन मधनं तुम्हाला क्लिअरली कळेल की आपल्याला कसं पाय डायग्राम्स कसे ड्रॉ करायचे. एज ग्रुप अँड द नंबर ऑफ पर्सन्स हु डोनेटेड द ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प. एक ब्लड डोनेशन कॅम्प आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? एज ग्रुप दिलंय आणि किती पर्सन्सने ब्लड डोनेट केलेलं आहे हे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ओके. सो इथे लिहूया आपण एज ग्रुप. कशामध्ये दिलंय? इयर्स मध्ये. ओके. किती एज ग्रुप लिहा चला? 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40. ओके इथपर्यंत. ठीक आहे. एज ग्रुप दिलंय आणि ही काय रे? नंबर ऑफ पर्सन्स म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ पर्सन्स किती दिलेत? 80, 60, 35 अँड 25. इथे यांची सगळ्यांची काय करून घ्यायची? टोटल. यांची सगळ्यांची काय करायची? टोटल. कारण आपल्याला टोटल लागणार आहे ना. येस ऑर नो? हे 5 + 5 किती झाले? 10. कॅरी 1 3 3 6 6 and 6 12. 12 आणि 8 किती झाले? 20. सो टोटल किती झाली? 200. आता इथे आपल्याला काय इथे काय काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? सेंट्रल अँगल. काय फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रल अँगल म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपली टोटल किती आली रे? टोटल स्कोर किती आहे? 200. त्याच्यापैकी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की 20 to 25 या एज ग्रुप मधल्या व्यक्तींनी किती डोनेशन केले. किती व्यक्ती आहेत मग 20 to 25 मध्ये? 80 पर्सन्स आहेत. बरोबर. किती पर्सन्स आहेत? म्हणजे टोटल 200 पैकी 80 पर्सन्स कोणत्या ग्रुपचे? 20 to 25 चे. आणि आपल्याला कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे ते? सर्कलच्या फॉर्म मध्ये. मग सर्कल कितीचं असतं? 360 डिग्रीचं. तो जितके 0 कट होत आहेत कट करून टाका. हा 0 कट. 2 1 जा 2, 2 4 जा किंवा 2 18 जा करता येईल का? 18 2 36. 18 जा. काय उरलं रे? 18 मल्टिप्लाय बाय 8. 8 8 जा 64. कॅरी 6. 8 1 जा 8. 8 आणि 6 किती झाले? 14. तो किती पर्सेंटेज झाले? पर्सेंट नाही सॉरी डिग्री मध्ये. कारण अँगल कशामध्ये असतो? डिग्री मध्ये असतो. अँगल कशात असतो? अगेन आता बघा इकडे टोटल किती आहे? टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहे? 200 आणि त्याच्यापैकी कॉम्पोनंट किती आहे? 60. याला कशाने मल्टिप्लाय करणार? 360 ने. तो 0 0 0 0 कट. 2 1 जा 18 जा. काय उरलं? 18 मल्टिप्लाय बाय 6. तो 18 6 जा किती झालं? 18 6 जा 8 6 जा 48. कॅरी 4. 6 1 जा 6 आणि 4 10. किती आलं? 108 डिग्री. ओके. सिमिलरली आउट ऑफ 200 पैकी 35 इथे काय मल्टिप्लाय करणार? 360 ने. सो हा 0 0 कट झाला. इथे 5 ने भाग जातोय. देऊन टाका. 5 1 जा 5, 5 7 जा आणि 5 4 जा. 4 ने 36 ला भाग जातो. तर इकडे लिहूया
7 मल्टिप्लाय बाय 36 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 9 जा 36 आणि 7 9 जा 63 डिग्री. ठीक आहे. आणि फायनली 200 इथे काय आउट ऑफ 25 360. ओके, समजतंय? येते लक्षामध्ये सगळ्यांना? आपण काय करतोय रे, डिग्रीज कॅल्क्युलेट करतोय. काय कॅल्क्युलेट करतोय? डिग्री. 0 0 कट झाला, पाय पाय जा पाय, 4 जा काय राहिलं 5 मल्टिप्लाय बाय 36 डिवायडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 9 जा 36 आणि 9 5 जा 45 डिग्री. या सगळ्यांची सम किती यायला पाहिजे? 360 डिग्री यायला पाहिजे. चेक करा बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, कॅरी 2, 2 आणि 4 6, 12, 12 12 आणि 0 आणि 4 16, कॅरी 1, हा 1 आणि हा 1 2 आणि हा 1 3. आलं का 360? ओके. तो आता आपल्याला काय करायचंय, बाय युझिंग दिस इन्फॉर्मेशन आपल्याला काय ड्रॉ करायचंय, पाय चार्ट काढायचा, पाय डायग्राम ड्रॉ करायची. ओके, चला मग आता याच्यासाठी आपल्याला टूल्स लागणार आहेत मॅथ मध्ये. आणि ओके, चला एक सर्कल काढून घ्या कोणत्याही मेजरमेंटचा, तुम्हाला जे आवडेल ते. ओके, कलर चेंज करून आपण. ठीक आहे, याचं काम झालंय. सर्कलचा सेंटर घ्या, रेडियस घ्या. घेतलं? कुठेही रेडियस घ्यायचे तुम्हाला, कुठेही घेऊ शकतात तुम्ही. अशीच घ्यायला पाहिजे असं नाही, तर आम्हाला अशी घ्यायची, अशी घेतो, अशी घ्या, कशीही घ्या, तुम्हाला जी आवडेल ती रेडियस घ्या. आता बघा, पहिला अँगल किती डिग्रीचा होता? 144. तो हा तुमचा जो प्रोट्रॅक्टर आहे हा इथे ठेवा, बरोबर. आणि 144 काउंट करा. हा 0 आहे तुमचा. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 10 120 130 140. 140 नंतर बघा 41 42 43 आणि हा 44. ओके, 40 नंतर हा 44 केला मार्किंग. 44चं याला बाजूला करून घ्या आणि यांना जोडणारी लाईन ड्रॉ करा. केली? ओके, सो हा अँगल कितीचा झाला तुमचा? 144 डिग्री. आता तुमचं प्रोटेक्टर मूव्ह करा आणि ही लाईन मॅच करून घ्या. भले ओके. आता कितीचा अँगल काढायचा आहे तुम्हाला पुढचा? 108चा. किती? 108. बघा 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100. 100च्या पुढे हा 105 106 7 आणि हा 8. ओके, व्यवस्थित काढतो मी. 100 आणि हा 108 या ठिकाणी, आणि या दोघांना जोडा. ठीक आहे, पुढचा अँगल कितीचा आहे? 63 आणि 45.
63 डिग्री आणि 45 डिग्री. हा कितीचा होता? 108 डिग्री. सिमिलरली काय करायचं आहे तुम्हाला? अगेन हा ऍडजस्ट करायचा आहे या ठिकाणी या पद्धतीने, सॉरी या पद्धतीने. आणि कितीचा अँगल काढायचा आहे? 63. बघा हा 0, 10, 20, 30, 40, 50, 60. 60 नंतर 61, 62 आणि हा 63. ओके, यांना जोडून घ्या. जोडली ही 63. आता हा जर 63 डिग्रीचा असेल ना अँगल, हा ऑटोमॅटिकली कितीचा यायला पाहिजे? 45 डिग्रीचा यायला पाहिजे. ओके, चेक करून घ्या वाटल्यास, जे आपली खात्री होऊन जाईल. बघा हाय का 45? हा बघा हा 40 आणि हा 45. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? याला काय म्हणतात आपण? पाय डायग्राम. ओके, एज ग्रुप लिहा तिथे 20 to 25. इथे लिहा हा कोणता एज ग्रुप होता? 20 to 25. हा काय होता? 25 to 30, 30 to 35 आणि 35 to 40. ओके, काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? काहीच नाही, फक्त पर्सेंटेज, सॉरी तुम्हाला डिग्रीज म्हणजे सेंट्रल अँगल काढता यायला पाहिजे आणि सेंट्रल अँगल आला की तुम्हाला पाय चार्ट देखील काढता येईल. ओके, पुढे काय म्हटले बघा? द मार्क्स ऑब्टेन बाय द स्टुडंट इन अ डिफरंट सब्जेक्ट आर शोन इन द चार्ट. ओके, आपल्याला ड्रॉ अ पाय डायग्राम काढायला लावली. इथे काय दिले तुम्हाला? सब्जेक्ट दिलेले. कोणकोणते सब्जेक्ट आहेत? इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथ्स, ओके, सोशल सायन्स आणि हिंदी. आणि त्यांचे काय दिलेले तुम्हाला? मार्क्स दिलेले 50, 70, 80, 90, 60 आणि 50. इथे काय करायचं आपल्याला? टोटल. तर किती झाले काउंट करा? 50 आणि 50 100, 160, 160 आणि 90 किती झाले? बरं, हे 0, 9 आणि 6 15, 20, 28, 28 नंतर 29, 30, 35 आणि हे 40. किती झाले? 400. किती झाले? 400. ओके, आता इकडे काय काढायचं आहे आपल्याला? सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल थीटा. टोटल किती मार्क्स आहेत? 400. आउट ऑफ इंग्लिश मध्ये किती पडलेत? 50 आणि मल्टिप्लाय करणार कशाने? 360 ने. 0 0 कॅन्सल. 4 ने भाग जातो इथे, हा 0 0 कट झाला. 4 ने डिवाइड करा. 4 1 जा 4, 4 9 जा 36. काय उरलं? 5 मल्टिप्लाय बाय 9. 5 9 जा 45 डिग्री. सिमिलरली 400 इथे काय? 70 मल्टिप्लाय बाय 360. 0 0 0 0 कट. 4 1 जा 4, 9 जा. सो काय राहिलं? 7 मल्टिप्लाय बाय 9, 7 9 जा 63. सिमिलरली आउट ऑफ 400 सायन्स मध्ये किती मार्क्स मिळालेत? 80. कशाने मल्टिप्लाय करणार? 360 ने. 0 0 कट, हा 0 हा 0 कट. 4 1 जा 4, 9 जा. काय उरलं? 8 मल्टिप्लाय बाय 9, 9 8 जा 72 डिग्री. ओके, सो आउट ऑफ 400 मॅथ्स मध्ये किती मार्क्स मिळाले? 90 मल्टिप्लाय बाय काय करणार? 360. 0 0 0 0 कट. 4 1 जा 4, 9 जा 9 मल्टिप्लाय बाय 9, 81 डिग्री. ओके, इथे लिहा 400, 60 आणि 360. 0 0 0 0 कट.
4 1 जा 4 9 जा काय राहिलं 6 मल्टिप्लाय बाय 9 9 6 जा 54 डिग्री. ओके, आउट ऑफ 400 हिंदीमध्ये किती मार्क्स पडलेत? 50 मार्क्स मल्टिप्लाय बाय 360. 0 0 कट 0 0 कट 4 1 जा 9 जा अगेन किती डिग्री आले? ओके, करता येईल तुम्हाला? ड्रॉ करता येईल? कराल तुम्ही? कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. ओके, फक्त काय करायचंय तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचंय आणि त्याचा यूज करून तुम्हाला काय करायचंय हे डिग्रीज दाखवायचे. ओके, जेही तुम्ही डिग्रीज दाखवणार बघा फॉर एक्झाम्पल सर्कल काढलं. ओके, हा 45 डिग्री काढला इथे लिहा 45 डिग्री कशाचे मार्क्स आहेत? इंग्लिशचे. तो इथे लिहायचं इंग्लिश. त्याच्यानंतर 63 डिग्री इथे लिहा 63 डिग्री कशाचे मार्क्स आहेत? मराठी. त्याच्यानंतर सायन्समध्ये 72%, 72% सायन्स असं लिहायचंय व्यवस्थित. ओके, आलं लक्षामध्ये? ह्याच्यात काही शंका मग काढून घ्याल तुम्ही, ड्रॉ कराल, जायचं पुढे आपण. ओके, चला हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो. हे इम्पॉर्टंट आहे. थर्ड क्वेश्चन काय दिलंय? इन अ ट्री प्लांटेशन प्रोग्राम द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय द स्टुडंट सिमिलर आहे. ओके, सिमिलर क्वेश्चन आहे हा, पण तुम्ही काय करा होमवर्कलाच घ्या. ओके, इथे काय लिहिणार? स्टँडर्ड लिहिणार 5th 6th 7th 8th 9th and 10th. ओके, इकडे काय लिहिणार तुम्ही? नंबर ऑफ ट्रीज 40 50 75 50 70 आणि 75. इथे काय करायचंय? टोटल 5 आणि 0 किती झाले? 10. 5 5 10 कॅरी 1 7 आणि 7 14 21 22 22 आणि 5 27 27 आणि 5 27 आणि 5 32 आणि 4 36. टोटल काय झालं? 36. इथे काय काढणार आता? सेंट्रल अँगल थीटा. सो आउट ऑफ 360 फिफ्थ स्टँडर्ड मधल्या मुलांनी किती प्लांट्स केलेत? 40. याला कशाने मल्टिप्लाय करणार? 360 ने. ओके, कॅन्सल कॅन्सल काय राहिलं? 40. म्हणजे आता एव्हरी टाइम काय होणार आहे रे? बघा 360 कॅन्सल होणार आहे. इथे राहिला 50, इथं 360 360 360 कॅन्सल काय राहिला? 50 डिग्री. म्हणजे जे इथे दिलेले तेच काय तुमचं डिग्री. तो इथे काय येणार आहे? 75 डिग्री 50 डिग्री 70 डिग्री 75 डिग्री. ओके, करता येईल ड्रॉ? ओके, बघा किती सोपा क्वेश्चन आहे. फक्त एक सर्कल ड्रॉ करायचं आणि त्याच्यामध्ये आता हे तुम्ही अँगल्स शो करायचे. 40 डिग्री आणि इथे काय लिहिणार? 5th स्टँडर्ड. नंतर 50 डिग्री इथे काय लिहिणार? 6th स्टँडर्ड. ओके, या पद्धतीने काय करायचंय तुम्हाला? पाय डायग्राम ड्रॉ करायचे. ठीक आहे, चला जाऊया नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. Okay, the following table shows a percentage of demand for different fruit registered with a fruit vendor. Show the information by pie diagram. वेगवेगळे फ्रुट्स आहेत आणि काय दिलेले आहे त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स करून देतो मी तुम्हाला. इथे लिहा फ्रुट्स कोणकोणते आहेत? मँगो, स्वीट, लाईम, ऍपल, चिक्कू आणि ऑरेंजेस. ओके, इकडे काय? पर्सेंटेज ऑफ डिमांड. त्यांची डिमांड किती आहे? 30 15 25 20 झाले 80 90 आणि 100. टोटल किती आहे? 100.
100 आली. सगळ्यांची टोटल किती 100. 13 30 60 60 आणि हे 40 किती झाले 100. तो इथे काढूया सेंट्रल अँगल थीटा आउट ऑफ 100 किती आहे. डिमांड किती आहे मँगोची 30% डिमांड आहे. याला कशाने मल्टिप्लाय करणार 360 0 0 0 0 कट काय आलं 3 मल्टिप्लाय बाय 36 3 6 जा 18 कॅरी 1 3 3 जा 9 आणि 1 10. ओके अगेन आउट ऑफ 100 किती पर्सेंट डिमांड आहे 15. कशाची स्वीट लाईमची. कॅन्सल करा जे कट होते 0 0 कट 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 काय राहिलं 3 मल्टिप्लाय बाय 36 डिवायडेड बाय 2 2 1 जा 2 आणि इथे काय 18 18 3 जा 54. आउट ऑफ 100 25% डिमांड कोणाची आहे ऍपल्स. 0 0 कट करा किंवा 0 नका कट करू 25 1 जा 25 4 जा 100 आणि 4 1 जा आणि 4 9 जा 36 आणि हा 0 किती पर्सेंट आलं 90%. ओके आउट ऑफ 100 चिकूची डिमांड किती आहे 20%. इथे काय करणार 360 0 0 0 0 कट काय आलं रे 2 मल्टिप्लाय बाय 36 36 2 जा 72 डिग्री. ओके आणि लास्टली 100 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री 0 0 0 0 कट 36 1 जा 36 डिग्री. ठीक आहे या सगळ्यांची पण टोटल किती यायला पाहिजे 360 डिग्री. अगेन तुम्हाला काय ड्रॉ करायचं एक पाय चार्ट करून देऊ ड्रॉ करून देऊ हा कराल तुम्ही. ओके ठीक जाऊया मग नेक्स्ट. The pie diagram in a figure 6.13 shows the proportion of different workers in a town. Answer the following question. ओके आता इथे काही क्वेश्चन्स दिलेले तुम्हाला सांगायचे वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या वर्कर्सची नंबर्स दिलेले. कन्स्ट्रक्शन मध्ये किती काम करतायत 72 डिग्री डिग्री मध्ये दिलंय. काय दिलेलंय डिग्री मध्ये दिलंय. काय इथे क्वेश्चन आहे बघा फर्स्ट क्वेश्चन इफ द टोटल वर्कर्स इज 10,000 टोटल वर्कर्स किती आहेत बघा गिवन काय आपल्याला टोटल वर्कर्स इज इक्वल टू किती आहे 10,000 वर्कर्स 10,000 वर्कर्स. पुढे काय म्हटलंय हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. तो कन्स्ट्रक्शनच्या फील्ड मध्ये किती वर्कर्स काम करतात हे काढा. ओके हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके सो कन्स्ट्रक्शनच्या फील्ड मध्ये किती वर्कर्स आहेत हे फाइंड आउट करा. आता आपण फॉर्म्युला बघितला होता आठवतं का तुम्हाला बघा तुम्हाला सांगितलं होतं मी फॉर्म्युला हा लक्षात ठेवा हा आपल्याला लागणार आहे. काय द मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ स्कोर्स in component divided by total number of scores multiply by 360. ओके सो हा फॉर्म्युला आपल्याला इथे कामात येणार आहे. काय सेंट्रल अँगल द मेजर ऑफ सेंट्रल अँगल किंवा आता कन्स्ट्रक्शनच्या फील्ड मध्ये किती वर्कर्स आहेत ते बघा कन्स्ट्रक्शन किंवा सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन किती आहे किती बघा कन्स्ट्रक्शनचा सेंट्रल अँगल किती दिलाय तुम्हाला 72 डिग्री. तो आपण फॉर्म्युला लिहूया काय सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू काय काय लिहिणार इथे काय लिहिणार खाली टोटल नंबर ऑफ स्कोर इथे काय लिहिणार स्कोर्स इन कोणत्या कशामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये आणि काय करणार मल्टिप्लाय बाय 100.
किंवा काय म्हटलंय, हाऊ मेनी वर्कर्स किंवा वर्कर्स, सॉरी इथे हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन, किंवा इथे असंही लिहू शकतो आपण, काय वर्कर्स वर्क इन कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 100 आहे का रे? नाही, किती आहे? 360 डिग्री. ठीक आहे, चला व्हॅल्यूज पुट करा. सेंट्रल अँगल किती दिला आपल्याला? 72 डिग्रीचा इज इक्वल टू वर्कर्स वर्क इन कन्स्ट्रक्शन माहिती आहे का आपल्याला? नाही, एक्स म्हणा त्याला. ओके, टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहे? किती टोटल वर्कर्स आहेत? 10,000 माहिती आहे आपल्याला. मल्टिप्लाय बाय 360 डिग्री. ओके, आता हा डिवायडेड आहे तर इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय, आणि हा मल्टिप्लाय तर इकडे येताना काय होईल? डिवाइड. सो इथे मला काय लिहिता येईल? देअरफॉर 72 मल्टिप्लाय बाय 10,000. आता आपल्याकडे काय होतं ते लिहितो मी. 72 डिग्री इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10,000 मल्टिप्लाय बाय 360. हा डिवायडेड आहे तर इकडे येताना काय होईल? मल्टिप्लाय बाय 10,000, आणि हा मल्टिप्लाय तर इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू काय राहिला? फक्त एक्स. 0 0 कॅन्सल. 36 1 जा 36, 36 2 जा 72. काय उरलं? 2 मल्टिप्लाय बाय 1000 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू व्हॉट? 2000 वर्कर्स. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर्स कामाला आहेत? देअरफॉर वर्कर्स वर्क in the field of construction is किती? 2000. ओके, समजलं? बघा, म्हणून हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड क्वेश्चन काय? हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती आहे सेंट्रल अँगल? 36 डिग्री. ओके, सेम फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी पण यूज करायचं. सेम फॉर्म्युला आपण काय करू या ठिकाणी यूज करू. बघा काय दिले आपल्याला? सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन किती दिलाय तो? 36 डिग्री. किती दिलाय? 36 डिग्री. मग सेम फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू व्हॉट? टोटल नंबर ऑफ स्कोर्स लिहिण्यापेक्षा इथे लिहूया आपण टोटल वर्कर्स आपल्या भाषेमध्ये. टोटल वर्कर्स, आणि इकडे काय लिहिणार? वर्कर्स वर्क इन ऍडमिनिस्ट्रेशन मल्टिप्लाय बाय काय? 360 डिग्री. किती? 360 डिग्री. व्हॅल्यूज टाकूया. सेंट्रल अँगल कितीचा आहे? 36 डिग्री इज इक्वल टू, हे वर्कर्स माहिती आहेत का ऍडमिनिस्ट्रेशन मधले? नाही, यांना वाय म्हणा. डिवायडेड बाय टोटल वर्कर किती होते आपल्याकडे? 10,000 मल्टिप्लाय बाय 360 डिग्री. हा डिवायडेड आहे तर काय होईल? मल्टिप्लाय बाय 10,000, आणि हा 360 मल्टिप्लाय इकडे येताना काय होईल? डिवायडेड बाय. इथे काय राहिला? वाय. सो 0 0 कॅन्सल. 36 1 जा 36 1 जा. सो 1000 1 जा काय होईल? सो वाय इज इक्वल टू काय? 1000 वर्कर. ओके, फुल फॉर्म मध्ये आन्सर लिहून टाका. देअरफॉर वर्कर्स वर्क in administration is how many workers? 1000 workers. Okay. पुढचा काय? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर इन प्रोडक्शन? बघा काय,
व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स. पर्सेंटेज विचारलंय आता. आता काय विचारलंय? पर्सेंटेज कोणाचं? वर्कर इन द प्रोडक्शन. प्रोडक्शन कुठे आहे? व्हेर इज प्रोडक्शन? बघा हा प्रोडक्शन दिलाय. किती पर्सेंट दिले तुम्हाला? 90% दिले. 90% नाही आहे, सॉरी, ते काय 90 डिग्री येते. मग त्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचंय? पर्सेंटेज मध्ये. ओके, तो पहिले आपण लिहून घेऊया. काय दिलंय आपल्याला? सेंट्रल अँगल दिलेला आहे. काय दिलेला आहे? बघा, सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन इज इक्वल टू किती? 90 डिग्री. ओके, आता ह्याच्यावरनं काय करावं लागेल? आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स काढावे लागतील जे काम करतात कशामध्ये? प्रोडक्शन मध्ये. आणि मग नंतर काय करावं लागेल? त्याचं कन्व्हर्जन कशात करावं लागेल? पर्सेंटेज मध्ये करावं लागेल. कशामध्ये? पर्सेंटेज मध्ये. बरोबर. चला मग इथे लिहूया आपण, देअरफॉर सेंट्रल अँगल फॉर प्रोडक्शन इज इक्वल टू, ओके, इज इक्वल टू काय? टोटल नंबर ऑफ वर्कर्स आणि इथे काय येईल? वर्कर्स वर्क इन प्रोडक्शन. इथे काय करणार? मल्टिप्लाय बाय 360 डिग्री. सेंट्रल अँगल कितीचा दिलाय तुम्हाला? 90 डिग्री इज इक्वल टू, इथे माहित नाही किती वर्कर्स काम करतात, झेड चे. टोटल वर्कर्स किती आहेत तुमच्याकडे? 10,000 मल्टिप्लाय बाय 360 डिवायडेड काय होईल? मल्टिप्लाय बाय 10,000 डिवायडेड बाय हा 360 इज इक्वल टू काय? झेड. 0 0 कॅन्सल. ओके, आता कशाने भाग जातोय? 9 ने भाग जातोय का? देऊन टाका. 9 1 जा 9, 9 10 जा 90, 9 4 जा 36. काय काय उरलं ते लिहा. 10 मल्टिप्लाय बाय 1000 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू झेड. 1000 ला भाग द्या. 1000 ला जातो भाग 4 ने. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 10 मधनं 8 गेले, किती उरले? 2. वरून घेतला 0. 2 5 जा, सॉरी 4 5 जा 20, 0. हा वरून घेतला 0, 4 0 0. काय आला आन्सर? 250. फायनली 10 मल्टिप्लाय बाय 250 इज इक्वल टू झेड. झेड इज इक्वल टू काय? 2500. हा, पर्सेंटेज मध्ये विचारले. बरोबर आहे. आपण काय काढले? आता वर्कर्स काढले. ही वर्कर्स वर्क इन, देअरफॉर वर्कर्स वर्क इन प्रोडक्शन इज 2500. ओके, पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये विचारले. देअरफॉर पर्सेंटेज वर्कर. टोटल वर्कर किती आहेत रे? टोटल वर्कर किती आहेत आपल्याकडे? 10,000. त्याच्यापैकी प्रोडक्शन मध्ये काम करणारे किती आहेत? आणि पर्सेंटेज मध्ये करायचंय म्हणून काय करावं लागेल? 100. इथे 360 घेतलं तर चालेल का? काय घ्यावं लागेल? 100. तो बघा, 0 0 कट, हा 0 हा 0 कट, हा 0 हा 0 हा 0 हा 0. किती राहिले? 25. 1 जा 25. तो किती पर्सेंट आहेत रे? 5%. सो वर्कर्स 25% वर्कर्स वर्क इन प्रोडक्शन. ओके, काही शंका आहे याच्यामध्ये? सगळ्यांची घरी जायची तयारी वाटते. ओके, ठीक आहे, चालेल. हा क्वेश्चन काय करायचा? उद्या घ्यायचा. ठीक. हा ट्राय करा.
होमवर्क साठी ट्राय करा, नाही जमला तर मग आपण उद्या घेऊ. इन दिस वे वी हॅव फिनिश्ड अवर चॅप्टर सुद्धा संपलेलं आहे. ठीक आहे.